आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली आहे। पहिल्या कॅबिनेट बैठकीत योगी मंत्रिमंडळानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। निवडणुकीत पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेऊन करण्यात आलेली आहे। कर्जमाफीसाठी एकूण 36,000 कोटी इतकी रक्कम लागणार आहे। मोठी बातमी, उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये पंतप्रधानांनी जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये आदित्यनाथ योगी यांच्या मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन पूर्तता केलेली आहे। शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी मिळणार हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलेला आहे। उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे। 1 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आदित्यनाथ योगी यांच्या मंत्रिमंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या संदर्भात अधिक जाणून घेऊया। आमचे रिपोर्टर सुमेध बनसोड आपल्या सोबत आहेत। सुमेध, अतिशय महत्त्वाचा निर्णय, कारण याचे परिणाम महाराष्ट्रात देखील होणार आहेत। पंकज, ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्यप्रताप शाही यांनी आज या अगोदरच हे संकेत दिले होते की शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल आणि त्या हिशोबाने आज जी कॅबिनेट घेण्यात आली उत्तर प्रदेशची, त्याच्यामध्ये पहिला अजेंडा जो आहे तो उत्तर प्रदेशमधले जे शेतकरी आहे त्यांच्या संदर्भात कर्जमाफी संदर्भातला एक महत्त्वपूर्ण अजेंडा होता। त्यामुळे आता उत्तर प्रदेशने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रावर पुन्हा एकदा शिवसेना असो किंवा विरोधक असतील सरकारला धारेवर धरू शकतात। कारण उत्तर प्रदेशमध्ये जर शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही हा प्रश्न विरोधक किंवा शिवसेना देखील उपस्थित करू शकते। विशेष म्हणजे पंकज, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या रॅलीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि कर्जमाफी देऊ अशी घोषणा करण्यात आली होती। तसंच जे घोषणापत्र होतं भाजपचं त्याच्यामध्ये देखील एक महत्त्वाचा जो मुद्दा होता शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा हा असा एक मुद्दा होता। तसं पाहिलं गेलं तर जवळपास 30 लाख जे शेतकरी आहेत ते कर्जबाजारी आहेत आणि 2013 ते 2016 या सगळ्या वर्षामध्ये जे आहे शेतकऱ्यांचा अस्मानी संकटामुळे नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असा एक मुद्दा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये देखील महत्त्वाचा होता। विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी देखील हा मुद्दा जो आहे तो लावून धरला होता। त्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे। सूर्यप्रताप शाही यांनी जी माहिती दिलेली आहे मीडियाला त्याच्यानुसार जे सीमांत शेतकरी आहे आणि जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना जवळपास 1 लाखापर्यंतचं कर्जमाफी दिलं जाईल। त्यामुळे एक जवळपास 36,000 कोटींचा जो बोजा आहे तो नक्की सुमेध थोडं थांबवतोय। आपल्यासोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार फोन लाईनवर आहेत। मुनगंटीवार सर, महत्त्वाचा निर्णय उत्तर प्रदेशमधून येतोय। योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळानं शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, आमचं नेमकं म्हणणं अगोदरपासून म्हणजे योगीजींनी कर्जमाफी देण्याच्या अगोदरपासून आम्ही सांगतोय की राज्यामध्ये आम्ही कर्जमुक्ती देणार आहोत। कधी द्यायची, केव्हा द्यायची, कशी द्यायची, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा कसा द्यायचा या दृष्टिकोनातून अभ्यास करून आम्ही कर्जमाफी देणार आहोत। पण सर, नेमकं कशाची वाट बघताय आणि किती दिवस वाट बघायची आहे शेतकऱ्यांना? उत्तर प्रदेशच्या कर्जमाफी नंतर आपल्या हे लक्षात आलं असेल की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक कधीच असत नाही। ते सांगतात ते करतात, जो कहते हैं वो करते हैं, दिला शब्द केला पूर्ण या दृष्टीने आम्ही चालतो। 5 वर्षामध्ये जी शब्द आम्ही दिली आहे ती 5 वर्षात आम्ही पूर्ण करणार। या अगोदर सुद्धा आम्ही टोलच्या संदर्भात निर्णय केला, एलबीटीच्या संदर्भात केला, कृषीच्या संदर्भामध्ये दीर्घकालीन शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपल्याला निर्णय करायचा आहे। आम्हाला कोणत्याही छोट्याशा तात्कालिक फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल करताना दीर्घकालीन त्यांना फायदा होईल असे निर्णय करायचे आहे। आणि या दृष्टिकोनातून आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आपण अनेक योजना केल्या आणि या योजनेसोबत योग्य क्षणी योग्य वेळी कर्जमुक्ती देण्याचा मुनगंटीवार सर, तुम्हाला थोडं थांबवतोय। तुम्ही म्हणताय योग्य वेळी कर्जमाफी करणार। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी देखील आहेत। राजू शेट्टी सर, तिकडे उत्तर प्रदेशात निर्णय घेतलेला आहे योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने 1 लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ होणार आहे। आपल्यासोबत स्वतः सुधीर मुनगंटीवार फोन लाईन आहेत, ते म्हणतायत योग्य वेळी करू। तुम्हाला काय वाटतं, अजून योग्य वेळ आलेली नाहीये का? नाही, आता लवकरात लवकर कर्जातून मुक्ती करायला पाहिजे शेतकऱ्याला, कारण शेतकऱ्याची चारी बाजूला आर्थिक कोंडी झालेली आहे, तो अक्षरशः अस्वस्थ झालेला आहे।
बँका त्याला दारात उभा करत नाहीत आणि खरीपाचं पीक येत्या जूनमध्ये त्याला पुन्हा घ्यायचं आहे आणि त्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या निविष्ठा असतील आणि बाकीच्या गोष्टीची तयारी करण्यासाठी आज तो पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. तेव्हा येत्या खरीपाच्या आत त्याला खरं तर कर्जातून मुक्त करणं आवश्यक आहे. त्यामुळं मला वाटतं की आता तातडीनं सरकारने निर्णय घ्यावा. उत्तर प्रदेश सरकारनं अतिशय चांगला निर्णय घेतला आणि तसाच निर्णय आमच्या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा घ्यायला पाहिजे, कारण हे सरकार सुद्धा अगदी बरोबर. राजू शेट्टी साहेब सगळे हेच म्हणतायत की योग्य वेळ आलेली नाहीये का? मुनगंटीवार सर, योग्य वेळ कधी येईल? आपल्याला मी काही आकडे देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. पण हे तुम्ही शेतकऱ्यांना कसं समजवणार की अजून योग्य वेळ यायची आहे? 1,37,00,000 शेतकऱ्यांपैकी 31,00,000 शेतकऱ्यांचा हा विषय आहे की ज्यांना 30,000 कोटीच्या कर्जमाफीसाठी हे आकडे पुढे आले. आता 31 लक्ष लोकांसाठी आपण या अगोदरच अनेकदा पुनर्गठन आपण करतो. आपल्याला अतिशय या गोष्टीचा दीर्घकालीन फायदा करण्याचा निर्णय केला पाहिजे. मला वाटतं की आपण नुसतं कर्जमुक्ती केली आणि मग काहीतरी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल झाला एवढ्या भूमिकेतून नाही, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. 2008-9 मध्ये कर्जमुक्ती केली, 2010 मध्ये पुन्हा 7-12वर कर्ज चढलं, पुन्हा पुनर्गठन करावं लागलं, पुन्हा व्याजाचे फेरे द्यावे लागले. मला वाटतं की अतिशय सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य पद्धतीने योग्य व्यवस्था निर्माण करत त्यांना कर्जमुक्ती देण्याचा निर्णय केला. जे खासदार राजू शेट्टी सांगताय की जे शेतकरी या खरीपामध्ये त्यांना कर्ज पाहिजे आहे त्या सर्वांना कर्ज योग्य पद्धतीने देण्याची व्यवस्था सरकारच्या आणि बँकांच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून खरीपाच्या अगोदर असा शेतकरी असणार नाही की जो त्याच्यावर कर्ज आहे म्हणून त्याला पुनर्गठन त्याला नवीन कर्ज मिळणार नाही. आवश्यकता तिथं शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण व्याजमाफी. मुनगंटीवार सर, अधिवेशन जेव्हा सुरू झालं सर अधिवेशन सुरू झालं तेव्हाच तुमचा जेव्हा मी फोनवर घेतला तेव्हा तुम्ही सांगितलं होतं, याचा सुतोवाच देखील केलं होतं की केवळ उत्तर प्रदेशात कर्जमाफी होणार नाही, महाराष्ट्रात देखील आम्ही करू असं तुम्ही सुचवलं होतं. नाही पण ही गुड न्यूज तुम्ही देणार कधी? किती वेळ वाट बघायची? तुम्हाला सांगतो आहे आम्ही करणार. आमचा अनुभव तुम्हाला आहे की आम्ही जे सांगतो ते करतो. आम्हाला या दृष्टीने योग्य निर्णय करण्यासाठी आम्ही त्याच्यावर काम करतोय आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दृष्टिकोनातून सरकार सकारात्मक आहे. हे मी सुरुवातीलाही सांगितलं, 1 वर्षापूर्वी सांगितलं, आताही सांगतोय की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण निश्चितपणे शेतकरी कुठेही अडचणीत येणार नाही अशा व्यवस्थेनेच आपण कर्जमुक्ती. सर तुम्ही महाराष्ट्र मला सांगून टाका साधारण किती अवधी लागेल? तुम्ही अजूनही मोगम बोलताय. मी मोगम बोलत नाहीये. आपण शेतकऱ्यांच्या आपल्याकडे शेती असती तर आपलं हे लक्षात आलं असतं. मला वाटतं आपल्याकडे शेती नाही म्हणून आपल्याला या शेतीच्या संदर्भातल्या कर्जमुक्तीचं महत्वाचं ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे आमच्याकडे शेती नाही म्हणून आम्हाला कदाचित कळत नसेल. विजय जावंदी आहेत शेतकरी नेते, ते शेतकरी नेते आहेत, त्यांना तरी कळतं. आपण त्यांना विचारूया. विजय जावंदिया, मुनगंटीवार सर म्हणतायत उत्तर प्रदेशात आताची बातमी आहे की शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळानं तसा निर्णय घेतलाय. मुनगंटीवार सर म्हणतात की योग्य वेळ येऊ द्या, आम्ही कर्जमाफी देऊ. काय नेमकं सांगाल त्यांना? योग्य वेळ अजून आलेली नाही आहे का? नाही, मुनगंटीवारांना मी नम्रपणे हे आठवण करून देतो की त्यांनी आता असं म्हटलेलं होतं की केंद्र सरकार फक्त उत्तर प्रदेशचीच कर्जमाफी कशी करणार, त्यांना इतर राज्यांचाही विचार करावा लागेल. आता याच्यावर मुनगंटीवार काय म्हणतील? आता ते म्हणतील का मोदींनी अरुण जेटलींनी चूक केली किंवा महाराष्ट्राची सावत्रपणाची वागणूक देतात आहेत? हिंमत नाही बोलण्याची. हो, सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की मुनगंटीवारांची हिंमत आहे का अरुण जेटलींना म्हणण्याची की राज्य सरकारने आपल्या ताकदीने कर्जमाफी करेल असं अरुण जेटली म्हणाले. हे अत्यंत चुकीचं आहे. शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारलाच नाही. मुनगंटीवार माझं म्हणणं मान्य करतील, मग अरुण जेटलीने आम्हाला भाव ठरवण्याचा अधिकार दिला पाहिजे. म्हणजे मुनगंटीवार कधी म्हणणार नाही, देवेंद्र फडणवीस कधी म्हणणार नाही. मला काय वाटतं की 1 लाख रुपयाचं सरसकट कर्ज माफ जर उत्तर प्रदेशमध्ये झालं असेल तर मी आदित्यनाथांचं, मोदींचं, अरुण जेटलींचं, सगळ्या भाजपच्या नेत्यांचं आभार मानतो. पण मग आता हा न्याय सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना लावला पाहिजे. मुनगंटीवार सर, तुम्ही आभार मानण्याची संधी कधी देताय? आता लवकर आभार मानण्याची संधी आहे, पण त्यांनी मूलभूत काही मुद्दे उपस्थित केले आहे. खरं तर विजय जावंदिया साहेब जे बोलताय की मी हे सांगितलं की केंद्र सरकार एका राज्यामध्ये कधीही कर्जमुक्ती करू शकणार नाही.
ही कर्जमुक्ती केंद्र सरकारने केली नाही. आम्ही या राज्यातल्या कर्जमुक्तीसाठी आग्रही आहोत आणि या दृष्टिकोनातून राज्याचं हित, शेतकऱ्यांचं हित आणि यातून कर्जमुक्ती या विषयावर आम्ही काम करतोय. मला विश्वास आहे की आम्ही योग्य दिशेने जात आहोत. शेतकऱ्यांना योग्य मार्गाने नेत आम्ही या कर्जमुक्तीकडे या राज्याला नेणार. जावंदिया साहेब. नाही तेच पुन्हा ते शब्दच्छळ करत होते. मला असं वाटतंय की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. हे मुनगंटीवार सुद्धा माझ्यासोबत बसले तर चार भिंतीच्या आत मान्य करतील. आता त्यांना काय करणार ते असं म्हणणारे योग्य वेळ. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळेला योग्य वेळ होती. मोदींनी म्हणून टाकलं की आमची सत्ता आली तर आम्ही कर्ज माफ करू. शहा साहेबांनी सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल. तो करणं भाग होतं. कॅबिनेटची मिटिंगच होत नव्हती आतापर्यंत. उद्या महाराष्ट्राच्या निवडणुका येतील तेव्हा योग्य वेळ. मला काय वाटतंय मोदींनी व्यवस्थितपणे हा चेंडू राज्य सरकारकडे ढकललेला आहे. घटनेप्रमाणे शेती हा राज्याचा विषय आहे. राज्य ठरवेल, आम्ही थोडी मदत करू. हे चुकीचं आहे. मी पुन्हा मुनगंटीवारांना विनंती करतो, अरे हिंमत दाखवा. मग शेतीमालाच्या भावाचा ठरवण्याचा अधिकार घ्या, नोटा छापण्याचा अधिकार घ्या, आयात निर्यात ठरवण्याचा अधिकार घ्या, कारण हे सगळे केंद्र सरकारकडे आहेत. अगदी बरोबर. शेवटचा प्रश्न मुनगंटीवार सर, शेवटचा प्रश्न. जसं जावंदिया म्हणतायत तेच मला तुम्हाला म्हणायचं आहे. सुरुवातीपासून गेले 1 महिना हेच शब्द आम्ही वारंवार ऐकतोय, अगदी फिरवून ऐकतोय. तुम्ही आता नेमकं काय सांगाल? जावंदिया साहेब काय म्हणतायत ते तुम्हाला माहित आहे. ते देखील विदर्भातलेच आहेत, तुम्ही देखील त्याच भागातले आहात. शेतकऱ्यांचं दुःख हे राज्यभरात. नोटा छापण्याचा अधिकार राज्याला कसा घेता येईल? आपल्या घटनेतच ती तरतूद नाही. जावंदिया साहेब म्हणताय की नोटा छापण्याचा अधिकार घ्या. नोटा छापण्याचा अधिकार राज्याला घटनेने महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना केली त्याच्यामध्ये राज्याचे आणि केंद्राचे विषय या संदर्भामध्ये मी तेच म्हणतोय मुनगंटीवारजी, मी तेच म्हणतोय की शेती राज्याचा विषय आहे, पण शेती संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय केंद्र सरकारच्या अधिकारात आहेत. याच्याबद्दल का नाही प्रबोधन होत? याच्याबद्दलचं राजकारण दुरुस्त का होत नाही? स्वामीनाथन आयोगाने रिकमेंड केलाय की ऍग्रिकल्चर मस्ट बी कन्करंटली, पण एकही राजकीय पक्ष त्याच्याकरता आग्रही का नाही की ते कन्करंट लिस्ट मध्ये आलं पाहिजे? मग अशी तोडवाटोडवी करता येणार नाही. तुमच्या माहिती करता सांगतो मुनगंटीवार साहेब की मी मनमोहन सिंगांसमोर 2006 मध्ये वायफडला म्हटलं होतं की आमचा फुटबॉल केलेला आहे. केंद्र म्हणतं राज्याकडे, राज्य म्हणतं केंद्राकडे, कृपा करून आमचे सुजू नका, दोन्हीकडनं लाथा मारू. मला तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एवढे शेवटचं मुनगंटीवार सरांकडे पुन्हा एकदा. तर मुनगंटीवार सर, या ठिकाणी आता या प्लॅटफॉर्मवर नेमकं तुम्ही काय सांगाल? जावंदिया सर आहेत, महाराष्ट्रातले सगळे शेतकरी ऐकतायत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून सांगतोय, जे अर्थसंकल्पाच्या दिवशी सुद्धा मी सांगितलं, जे लोक कर्ज व्यवस्थित भरताय त्यांनी कर्जमुक्तीचं धोरण येणार या कारणासाठी कर्ज भरणं बंद करू नये. 1,37,00,000 हा 30 लाख शेतकऱ्यांच्या संबंधित विषय आहे. 30 लक्ष शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांना सहज कर्ज मुक्ती व्हावी या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे. अधिवेशन सुरू आहे. टीव्हीच्या माध्यमातून कोणतीही घोषणा करणं हा हक्कभंग आहे. हा योग्य पद्धतीने आपल्याला याचा निर्णय हा विधिमंडळाच्या चर्चेतून होत असतो. टीव्हीच्या माध्यमातून निर्णय करणं ठीक आहे. तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून निर्णय देऊ नका, पण आम्ही अपेक्षा करतो याच अधिवेशनात तुम्ही याची घोषणा कराल. धन्यवाद. आपण महाराष्ट्रवंशी बोललात. विजय जावंदिया सर, सुधीर मुनगंटीवार सर, दोघेही आपण महाराष्ट्रवंशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद.